निकालापूर्वीच राऊतांचा न्यायालयावर दबाव. खरे गद्दार संजय राऊत, उदय सामंत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागण्याच्या आधीच आपल्या बाजूने निकाल लागणार हे संजय राऊतांचे विधान न्यायालयाचा अवमान असून न्यायालयावर एक प्रकारे दबाव टाकण्याचा तो प्रयत्न आहे, असे विधान शिवसेना शिंदे पक्षाचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. याचिका दाखल करतानाच आम्ही न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याचे स्पष्ट केला आहे. तसेच संजय राऊतांच्याकडून वारंवार गद्दार हा शब्द वापरला जातो, पण खरे गद्दार तेच आहेत. कारण 2019च्या निवडणुकीनंतर ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, अशी टीका देखील मंत्री सामंत यांनी संजय राऊतांवर केली. ते सांगलीमध्ये बोलत होते. पाहूया ते काय सांगतात. संजय राऊत यांनी सांगितलं की शिवसेना एकनाथ शिंदे गटात आता हालचाल आणि चलबिचल सुरू आहे, कारण निकाल शिवसेनेचा बाजूला लागणार आहे. त्यामुळं छोट्या पक्षात तुम्ही शिंदे पक्ष सामील होईल. मला असं वाटतं की हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. ज्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्यावेळी माझ्यासारख्या मंत्र्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत असताना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा मी हे सांगितलं की न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या ज्या काही कागदपत्रं आहेत ते आमच्या वकिलांमार्फत युक्तिवादामध्ये मांडू आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल. परंतु न्यायालयाच्या बाहेर राहून अशा पद्धतीनं निकाल आमच्याच बाजूनं लागणार आहे हे न्यायालयावर दबाव आणण्यासारखं आहे आणि हा न्यायालयाचा अवमान आहे. सातत्यानं गद्दार गद्दार हा शब्द वापरतात आमदारांच्या बाबतीत, जे फुटीर गद्दार आहेत, फुटीर गद्दार आहेत पण त्याचा परिणाम काय झाला मला सांगा ना. 4 वर्षामध्ये नुसतं ते गद्दार 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 म्हणत महाराष्ट्रात 7व्या नंबरला गेले. महानगरपालिकेच्या निवडणुकीला हे 7व्या नंबरला आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीला हे 7व्या नंबरला आहेत, विधानसभेच्या निवडणुकीला ह्याने 103 जागा लढवल्या, त्याच्यापैकी फक्त 20 जिंकले. आम्ही 80 जागा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, आम्ही 60 जिंकलो. त्याच्या मतदारांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार जो शिवसेनेचा स्वीकारला होता तो आता एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून स्वीकारला आहे, हे मतदारांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या गद्दार बोलण्यानं काही फरक पडत नाही. त्यांनी खरी गद्दारी 2019ला महाराष्ट्राच्या जनतेनं जे मतदान केलं होतं त्याच्या विरोधामध्ये केलेली होती आणि ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले होते. त्याच्यामुळे खरे गद्दार ते आहेत, आम्ही नाही. शिवसेना